नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। तर आज मी आली आहे 21 वर्ष जुन्या अशा या जिममध्ये, ज्याचं नाव आहे अथर्व जिम आणि या जिमच्या ओनर आहेत एक महिला ज्यांचं नाव आहे वैशाली घुटे। बघा, 21 वर्षापूर्वी सुरू झालेला हा जिम त्या काळामध्ये व्यायामाचं एवढं फॅड लोकांमध्ये नव्हतं, परंतु आता सगळ्यांची लाईफस्टाईल बदलत चालली आहे, सगळ्यांचं जीवनशैली बदलत चालली आहे, खानपान बदलत चाललेलं आहे आणि अशा याच्यामध्ये एवढ्या जुन्या जिमचं रूपसुद्धा आज पालटलेलं आहे। तर मी आली आहे वैशाली घुटे यांच्याकडे 21 वर्ष जुन्या या जिमचा आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घ्यायला। तर दर्शकांनो, मी आली आहे अथर्व जिम येथे वैशालीताई घुटे यांना भेटायला। तुम्ही बघू शकता की आजकाल अनेक जिम अमरावती शहरामध्ये सुरू झालेले आहेत, नवीन जिम आहेत, काही जुने जिम आहेत, पण या जिमचं हे वैशिष्ट्य आहे की हा जिम 21 वर्षापूर्वी सुरू झाला आणि या जिमच्या ओनर एक महिला आहेत की ज्या काळामध्ये महिला फिटनेसच्या क्षेत्रामध्ये येत नव्हत्या, त्या काळामध्ये ज्या काळामध्ये महिला फिटनेसच्या क्षेत्रामध्ये येत नव्हत्या त्या काळामध्ये वैशालीताई यांनी स्वतःचा असा हा जिम सुरू केला। तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांच्या जिमची काही खास वैशिष्ट्ये। नमस्कार वैशालीताई, तुमचं मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। बघा, तुमच्या जिमचं वैशिष्ट्य आम्हाला आज तुमच्याकडून जाणून घ्यायचं की 21 वर्ष जुना हा जिम आहे, तर याची सुरुवात कशी झाली आहे? ॲक्च्युली जिमची जेव्हा आपण सुरुवात बघू तर 2003 मध्ये हा जिम सुरू झाला आहे। 5 सप्टेंबर 2003ला या जिमचं ओपनिंग झालं आहे, कारण की आमची जी कॉलनी आहे ती शिक्षक कॉलनी आहे। तर शिक्षक दिनाचं औचित्य साधून याचं ओपनिंग आपण केलं होतं। त्या काळात खासदार माननीय अनंत गुडे सर होते आणि अनिल बोंडे सर यांनी आमच्या जिमचं ओपनिंग केलं। तर विशेषतः म्हणजे इतर जिमपेक्षा हा जिम का बरं वेगळा आहे किंवा कशी सुरुवात झाली, तर 2003 मध्ये या जिमचं ओपनिंग झालं तेव्हा योगाचाही ट्रेंड हा खूप कॉमन नव्हता, म्हणजे काही विशिष्ट लोकच जायचे जे व्यायाम करायचे। त्या काळात आम्ही एक जिम सुरू केला आणि जिम सुरू केला हा केवळ पुरुषांसाठी सुरू केला जेव्हा सुरू झाला तेव्हा। पण मग माझ्या लक्षात आलं की घरचा जिम आहे तर आपण इथे योगा लेडीजसाठी सुरू करावा, म्हणून ओपनिंग नंतर मी स्वतः योगा घ्यायला लागले जिममध्ये। जेव्हा काही लिमिटेड लेडीज यायच्या, पण काही दिवसांनी त्याचा रिस्पॉन्स पण चांगला मिळाला आपल्याला। मग तेव्हा एरोबिक्सचा ट्रेंड हा नव्हता। तुम्हाला आठवत असेल तर 2003 हा काळ आठवून बघा, मोबाईल कसे होते तेव्हा, यूट्यूब तर दूरचीच गोष्ट, पण मोबाईलही जवळजवळ नव्हते सगळ्यांकडे। तर योगानंतर मी एरोबिक्स लॉन्च केलं, पण मला एक चांगला प्रतिसाद त्या काळातही मिळाला की एक वेगळी ॲक्टिव्हिटी, आणि मग त्याच्यामधून मी स्पेसिफिकेशन चालू केलं। म्हणजे जसं आता नुसतं योगा न घेता एक लक्षात आलं की लेडीज म्हणजे त्यांना पेन राहणार, प्रॉब्लेम्स राहणार, जसं स्पॉन्डिलायटिस आहे, लंबर पेन आहे। पहिले तर बॉडी पेन हे लक्षात आले की दुखतं कोणाचं, का बरं लोक येत नव्हते, तर कळलं मला यांनी असा पेन वाढला, मला काही गोष्टी केल्याने लंबर पेन वाढला, कारण आसनं हे प्रत्येकासाठी प्रत्येक आसन हे सूट होत नाही। तर सुरुवात इथून झाली। मग त्याच्यावरती आम्ही थोडं रिस्ट्रिक्शन वगैरे द्यायला, म्हणजे आम्ही नाही, मी सॉरी, कारण त्या काळात स्टाफ नव्हता, मी एकटीच होती, मीच कंडक्ट करत होते। तर मग त्यांना बॉडी पेन नुसार आपण सुरुवात केलं रिस्ट्रिक्शन द्यायला, कारण की त्यांचे मग दुखणे वाढले नाहीत तर लेडीजचा फ्लो वाढला की हां या गोष्टीने मला दुखत नाही। मग मला कळलं की इन्क्वायरीमध्येच त्यांना विचारायला पाहिजे आपण की तुम्हाला कुठला पेन आहे, स्पॉन्डिलायटिस आहे का, लंबर पेन आहे का, काही दुखतं का, ते विचारून त्यांना मग त्या गोष्टीला रिस्ट्रिक्शन देऊन, आणि कॉमन बॅचेस होत्या कारण मी एकटी घ्यायची, मग त्याच्यात मी रिस्ट्रिक्शन चालू केलं। जसं सूर्यनमस्कार जर घ्यायचे तर त्याच्यामध्ये लंबर पेन, बॅक पेन लोकांनी कोणत्या मुवमेंट करायला नाही पाहिजे, स्ट्रेचिंगमध्ये जर चक्रासन आहे किंवा कुठला आहे, तर हे अशी सुरुवात झाली एरोबिक्स। आणि मग त्यानंतर तुम्ही बघताय तेव्हाचा काळ 2003चा, आता 2024, आता तुम्हाला खूप ठिकाणी जिम दिसते, पण फरक काय, प्रवास कसा चालला 2003 पासून 2024 पर्यंत आपल्याकडे काय काय आहे आणि कशा कशा घटना झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता जाणून घेऊया, म्हणजे कुठले फरक आले, कुठल्या गोष्टी। 2003 मध्ये जिमचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं? 2003 मध्ये बॉडी बिल्डिंगच्या मशीन्स होत्या, ज्या जाधव सरांकडनं आम्ही घेतल्या, त्या अमरावतीमध्ये जे जाधव इंडस्ट्री आहे तर त्यांच्याकडच्या नितीन सरांजवळच्या मशीन्स होत्या, ट्रॅडिशनल मशीन्स, किंवा त्या काळात लेडीज वेट ट्रेनिंग करत नव्हत्या, हे आपल्याला माहिती आहे, म्हणून मी योगापासून सुरुवात केली। आणि मग छोट्या छोट्या काही गोष्टी आम्ही त्या मशीन्सवरती ट्राय करायला लागलो, जसं की बॅकची मशीन्स आहे, एक बॉडी पोश्चरसाठी मी ते द्यायला लागली। देन लूजनेस होता म्हणून बायसेप ट्रायसेप त्याच्यामध्ये एक यायचं, 5 स्टेशन मशीन म्हणून होती जुन्या काळात, तर त्याच्यामध्ये लेडीजला मी ती शिकवायला लागली। मग हळूहळू थोड्या चेस्ट
मसल्सचे लूजनेस जो आहे त्या टोनिंगसाठी आम्ही थोडे एक पॅगडेक नावाची जुनी नितीनजींची मशीन होती ती आम्ही त्यांना शिकवायला लागलो. तर योगा एरोबिक्स नंतर थोडं वेट ट्रेनिंगकडे त्या काळातच आम्ही वळलो होतो जुन्या मशीन्सवरतीच. जेव्हा वेट ट्रेनिंगचा ट्रेंड हा येत नव्हता, कारण तेव्हा एक लोकमतमध्ये सखी नावाची पुरवणी यायची किंवा काही डॉक्टर्स लोकांनी पण नंतर असं सांगणं सुरू केलं होतं की वेट ट्रेनिंग तुम्हाला का बरं आवश्यक आहे. म्हणून आम्ही हळूहळू वेट ट्रेनिंगचा कॉन्सेप्ट तेव्हाच्या काळात होतं की 40 नंतर हे वेट ट्रेनिंग आवश्यक असं त्या काळात हे सांगितलं जायचं. की मग हळूहळू आम्ही सुरू केलं की एक वाढत्या वयाचे लोक आले तर त्यांना हे वेट ट्रेनिंग का बरं द्यायला पाहिजे आणि मी स्वतः का बरं करायला पाहिजे. सुरुवात तर माझी स्वतःपासून होती कारण की स्टाफ नव्हता. स्वतःच करावं लागेल. हा, तर मग त्या काळात आम्ही वेट ट्रेनिंग त्या काळातही लॉन्च केलं महिलांसाठी. पण आज जो 1 day 1 मसल आहे ते तसं नव्हतं. त्या काळात रिक्वायरमेंट नुसार मी शिकवायची की आज बायसेप ट्रायसेप असं नव्हतं की तुला याची गरज आहे तर हे कर. अशा त्या मशीनची सुरुवात झाली वेट ट्रेनिंगची. मग आला झुंबा कॉन्सेप्ट. जेव्हा इतरत्र झुंबा नव्हता तेव्हा फर्स्ट टाइम आपण झुंबा लॉन्च केला. कारण की जो ट्रेंड पुण्याला येतो तो ट्रेंड आपण एक त्या बिझनेसमध्ये असल्यामुळे आपण एक कॅच केला होता की झुंबा हा का बरं आवश्यक आहे. एरोबिक्स नंतर आपण सेकंड झुंबा लॉन्च केला. झुंबा कोण शिकवायचं तुमच्या इथे? प्रतीक सर म्हणून होते तेव्हा, भेंडे सर. त्यांना आम्ही तो झुंबाचा कॉन्सेप्ट शिकून दिला होता की तुम्ही असा फास्ट असतो आणि एरोबिक्सपेक्षा ते फास्ट असतं आणि प्रत्येक सॉंग्समध्ये वेगवेगळ्या कॅलरीज बर्न व्हाव्या. तेव्हा इंग्लिश सॉंग्स झुंबाचा ट्रेंड जास्त होता. मोस्टली आम्ही एनरिकचे सॉंग्स म्हणजे बायलामोस वगैरे त्याच्यामध्ये फर्स्ट वॉर्मअप सॉन्ग टाकलं होतं. वॉर्मअप आणि जम्पिंग मध्ये थोडं फास्ट आणि नंतर आम्ही स्ट्रेचिंग सॉन्ग टाकलं होतं त्याच्यामध्ये स्लोमध्ये स्ट्रेचिंग. हा तेव्हाचा आमचा कॉन्सेप्ट लोकांना इतका आवडला आणि हाफ ॲन आवर आम्ही झुंबा चालवायचो आणि हाफ ॲन आवर आम्ही मग फ्लोअर एक्सरसाइज चालू केल्या. कारण की योगानंतर झुंबा आणि मग ट्रेंड आम्ही आणला तो फ्री वेट ट्रेनिंगचा. फ्री वेट त्याला म्हणायचे तेव्हा. फ्री वेटमध्ये तेव्हा याचे लेग रेजेस, सीझर्स, क्रॉस सायकल्स ह्या गोष्टी काही मी लॉन्च केल्या. आणि तेव्हा एक अर्ध्या तासाचं फ्लोअर आपण घ्यायचो त्याच्यामध्ये मग मी कॉम्बो टाकला, काही आसन्स काही स्ट्रेचिंग्स आणि मग असा तो 30 मिनिटाचा कॉम्बो जो आहे तोही माझा लोकांना खूप आवडला. म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये प्रयोग करून लोकांच्या मनामध्ये व्यायामाप्रती आवड निर्माण केली. हां, बिलकुल बिलकुल. तर मला सांगा की तुम्ही एक गृहिणी होत्या. हा बिझनेस सुरू करण्यापूर्वी तुम्ही गृहिणी होत्या. मग हाच बिझनेस आपण सुरू करावा असं डोक्यामध्ये कसं काय आलं? मॅम, हा बिझनेस मी स्टार्ट नाही केला आहे. ॲक्च्युली काय झालं की सरांना एक जिम टाकायचा होता म्हणजे माझ्या हजबंडला. अच्छा, त्यांचं ड्रीम होतं. हां, त्यांचं ड्रीम होतं की त्यांनी एक जिम बघितला होता. तर तो होता आय थिंक डॉक्टर चौधरी सरांचा त्या काळातला. तर अथर्वला तिथे आम्ही मेडिसिन होमिओपॅथीचं द्यायचो मनोज चौधरी सरांकडे. तर त्यांनी जिम लॉन्च केला होता तेव्हा आणि एक समर्थ जिम होता. तर म्हणजे त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्या एरियामध्ये. पण जिम होता म्हणजे बघा त्यांचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं होतं पण त्यांनी जिम टाकावा की नाही टाकावा हे त्यांचं डिस्कशन सुरू होतं. मग असा सरांजवळ विषय निघाला की जिम टाकायला पाहिजे का. तर सर म्हणे की काय हरकत नाही. मग ॲक्च्युअलमध्ये काय झालं, सरांनी नितीन सरांना आणलं इथे, जाधव सरांना. त्यांनी आमच्या एरियाचा सर्वे केला आणि त्यांनी म्हटलं की हां, तुम्ही जिम टाकायला पाहिजे, तुमचा एरिया खूप छान आहे, रिस्पॉन्स चांगला मिळेल तुम्हाला. पण जिम सरांनी टाकला पण रन तुम्ही करताय. हां, सरांनी जिम टाकला. तेव्हा पहिला असा म्हणजे कॉन्सेप्ट सगळ्यांचे होते की आम्ही करायला पाहिजे किंवा टाकायला पाहिजे. त्यांनी नावही सर्च केले होते पण आपण सुरुवात करून जिम स्टार्ट पण करून टाकला. अच्छा. आणि सरांनी तो रन केला आणि मला असं वाटलं की 6 ते 9 ह्या बॅचेस चालायच्या. 9 नंतर अथर्व स्कूलमध्ये जायचा. मग मी काय करणार. मग त्या काळात मी लॉन्च करून टाकलं. स्कूल नाही, नर्सरीमध्ये काहीतरी, खूप छोटा होता तो तेव्हा. तर मी म्हटलं आता काय करायचं आपण. तर हा जो रिकामा हॉल आहे याच्यामध्ये आपण काही करायला पाहिजे म्हणून मी योगा लॉन्च केला. तर तुम्ही योगा आधीच शिकलेल्या होत्या की फक्त जिममध्ये योगा सुरू करायचा होता म्हणून तुम्ही योगा शिकला? नाही, मी आधीच योगा शिकलेली नव्हती. जेव्हा जिमचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं तेव्हा मी HUPMला ॲडमिशन घेतली सर्टिफाईड कोर्सची. ND, YNS असे जे कोर्सेस असतात माझे दोन्ही झालेले आहेत. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला शिकवलं जातं आणि एक बॉडीची कशी केअर घ्यायची, आयुर्वेदानुसार तुम्ही कुठलं हे करायला पाहिजे. तर जिमचं कन्स्ट्रक्शन सुरू असताना मी ॲडमिशन घेतली तिथे आणि त्यानुसार माझे कोर्सेस. हा जिम रन करण्यासाठी आता 21 वर्षापासून तुम्ही इथे काम करताय. तर तुम्ही वेगवेगळे कोणते कोर्सेस केले याच्यामध्ये अपग्रेड होण्यासाठी?
पहिल्या काळात तर मला पुष्कळ अपग्रेड स्वतःच व्हावं लागलं, कारण की यूट्यूब नव्हतं, कुठलेही सर्टिफाईड कोर्सेस अवेलेबल नव्हते. एक योगा सोडला तर दुसरं काही आपल्याला शिकण्यासाठी नव्हतं अवेलेबल. तर मग मला नागपूरला पुणेला जावं लागायचं ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा आम्ही इन्स्टिट्यूट रन होताना बघायचो जिम कसे रन होतात. फ्री वेट ट्रेनिंगचा कॉन्सेप्ट हा मी दुसऱ्या जिमला बघूनच इथे आणलेला आहे. पुणेमध्ये माझी बहीण असे जी डॉक्टर आहे, तिथे राहून काही दिवस मी स्वतः जिम केला. जिम कसा रन होतो, कसा कंडक्ट होतात, त्यानुसार तिथे फ्री वेट ट्रेनिंगचा कॉन्सेप्ट नवीन आला होता. ती मी शिकून घेतली आणि मग ते मी इथे लॉन्च केलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट मला शिकावं लागली माझ्या काळात इथे लॉन्च करण्यासाठी. बघा मित्रांनो, की जेव्हा तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये उतरता तेव्हा त्या बिझनेसला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल, त्या बिझनेसमध्ये ग्रोथ करायची असेल, तर त्या बिझनेसचे जे ॲडव्हान्स सगळे टेक्निक्स आहेत ते सुद्धा आपल्याला शिकावे लागतात. हे आज वैशालीताईकडून आपल्याला शिकायला मिळतं आहे. कारण पुण्या मुंबईकडची लाईफस्टाईल आणि तिथले जिम कशा पद्धतीचे होते त्या पद्धतीचं एक टेक्निक त्यांनी आपल्या अमरावतीमध्ये त्या काळामध्ये या जिममध्ये सुरू केलं. आणि कुठलाही बिझनेस असो त्याच्यामध्ये आपल्याला नवीनता आणणं हे खूप आवश्यक आहे, तेव्हाच आपण सक्सेस होतो. आणि आज वैशालीताईचं सक्सेसनेस आपण सुद्धा बघत आहोत. तुमच्या इथे मॅम एक क्रायोथेरपी आणि लायपोसक्शनचं पण ट्रेनिंग दिलं जातं, तर ते एक्झॅक्टली कुठून आणि कशा पद्धतीने आलं तुमच्याकडे? बघा 2007 मध्ये मला एक व्यायाम घेताना किंवा शिकवताना एक लक्षात आलं की काही असा इंचेस असतो जो कुठल्याही प्रकारच्या व्यायामाने कमी होत नाही, स्पेशली लेडीजचा. तर एक टमीशी रिलेटेड असू शकतो, तो थाईशी रिलेटेड असू शकतो, हिपशी रिलेटेड असू शकतो. तर अशा काही गोष्टी ज्या नाही लॉस होत. मग त्या काळात VLCC एक नामांकित स्लिमिंग सेंटर्स जे होतं ते आपल्या नागपूरला लॉन्च झालं होतं. आणि नागपूर इथनं जवळ पडतं, पुणेला तर ते केव्हाच होतं. तर मग मला असं वाटलं की हे जे काही इंचेस लोकांचे नाही तेवढे कमी होत आहे 100%. जसं आफ्टर सिझेरियन जे तुम्हाला खूप वेट करावं लागेल, ते जे टमी आहे ना, तर पण अनेक इलॅस्टिसिटी जेव्हा जाते आणि तो एक बल्कीनेस येतो, विशेषतः लेडीजला काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यात वेट पुट ऑन होतं, PCOD आणि हार्मोन्स इनबॅलन्स होतात, तर त्याच्यात वेट त्यांचं नाही कमी होत. मग कुणाचा ऑपरेट झालाय, नी रिप्लेसमेंट झालेले आहेत, कुठल्या अजून वेगळ्या प्रकारचं, तर बसून झोपून BP पेशंटला इंटेन्स वर्कआउट नाही चालत. मग जर जेव्हा कॅलरीजच बर्न होणार नाही, वेट लॉस कसं होईल? बरोबर आहे. तर हा मी सर्च केला आणि त्या काळात एक VLCC नावाची जी स्लिमिंग सेंटर्सचं जे होतं, ज्याच्यामध्ये जर्मन मशीनशी रिलेटेड ट्रीटमेंट्स जे घ्यायचे ते आम्ही लॉन्च केलं इथे. तर त्याच्यामध्ये व्हॅक्यूम सक्शन थेरपी, बॉडी शेपर चॅनल, जे फिजिओथेरपीचे चॅनल्स असतात ना, तसे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेपर्स मशीन्स असतात, जे वेगवेगळी फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये आम्ही क्लायंटला देतो, ज्याने की तुमची बॉडी टोनिंग आणि लॉस पण होते. आणि लायपो अल्ट्रासॉनिक, तेव्हा एक छोटं हँडल असायचं, आणि स्टीमर मसाज प्लस थर्मोपॅक्स. मग याच्यातून कमर्शियल, म्हणजे हे झालं आता मशीन्सचे नावं, पण याच्यातून तुम्हाला कसा फायदा होईल, म्हणजे जे कमर्शियल जे पॅकेजेस असतात ते पॅकेजेस मी लॉन्च केले स्लिमिंगमध्ये. म्हणजे स्पेसिफिक इंचेस ग्रो, लॉस आणि 100% वेट लॉस, जे कशानेच तुमचं वेट लॉस होणार नाही ते या ट्रीटमेंट्सनी आम्ही करू. बेसिक ती ही सुरुवात झाली. आणि आता तर मी क्रायोलॅपोलिसिस लॉन्च केलं आहे. माझे 600 सेशन्स क्रायोलॅपोलिसिसचे कंप्लीट केले आहे मी या एका वर्षात. आणि मी बिना मेम्ब्रेनचे जे आहे ते आता माझे सेशन घेते आहे. कुठल्याही एकाही क्लायंटला प्रॉब्लेम झालेला नाही. नागपूरपासून, परतवाडापासून क्लायंट माझ्याकडे येत आहेत. एकाच दिवसामध्ये अर्धा इंचापासून तर 3 इंचापर्यंत आम्ही इंच लॉस याच्यामध्ये देतो आहे. आणि या थेरपीचं तुम्हाला मेकॅनिझम जर थोडक्यात सांगितलं तर आपले फॅट जे असतात ना ते सेन्सिटिव्ह असतात कोल्डला घेऊन. तर आपल्या फॅटी सेल्सला डेड करण्याचं काम ही क्रायोलॅपोलिसिस करते. आणि ही कनेक्टिंग ट्रीटमेंट आहे, म्हणजे क्रायोलॅपोलिसिस आहे, त्याच्यामध्ये कॅव्हिटेशन्स आहे, RF आहे जी टोनिंग अँड टायटनिंग देते, आणि लॅपोलेझर पॅड्स आहे. तर इमिजिएट इंच लॉसमध्ये फॅट फ्रीज करून लॉंग बेनिफिट तुमचे फॅटी सेल्सलाही डेड करते विदाउट एनी साईड इफेक्ट. स्किनच्या 13 mm पर्यंतच ही पोहोचेल, तुम्हाला कुठली टिश्यूज याने ब्रेक होणार नाही. आणि हिस्ट्री आम्ही पहिलेच घेतो, ती काळजी पहिलेच घेतो, त्याच्यामुळे कुठल्याही क्लायंटला कुठलाही आतापर्यंत कुठलाही प्रॉब्लेम्स आलेला नाही आहे. तर मला सांगा की एवढी सगळी ट्रीटमेंट घेऊन किंवा जिममध्ये वेट लॉस करून तो वेट लॉस मेंटेन कसा केला जातो मग? बरोबर आहे, कारण की बघा कम्प्लीट जिम का बरं म्हटलं जातं, जेव्हा आपण कॅलरीज घेतो त्या बर्न करत नाही, त्या डिपॉझिट होतात. मग आता तुम्ही हा इंच लॉस इथून करून गेल्या, पण तुम्हाला तेव्हाच आम्ही इन्स्ट्रक्शन देतो की तुम्हाला एक डे टू डे ॲक्टिव्हिटी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जरुरी आहे. जसं आपल्या जिममध्ये
आपण योगा देतो, योगामध्ये पण त्यांचं पहिली हिस्ट्री घेतो, काय बॉडी पेन आहे, बॅक पेन आहे, कारण की कॉमन योगामध्येही आपण तेवढी काळजी लोकांची घेतो. जलनीतीपासून सगळं आपण लोकांना इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. हां, सगळं तुम्हाला सायनस प्रॉब्लेम्स काही असतील तर सगळं तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता. आणि झुंबा आहे, डान्स क्लास आहे, जिम वर्कआउट आहे. तर सुरुवातीलाच आम्ही त्यांना सांगतो की हे जेव्हा तुम्हाला मेंटेन करायचं आहे, वॉक करा, जम्पिंग करा, रनिंग करा, काही पण करा, एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये नेहमीसाठी ठेवावं लागेल. त्यासाठी तुम्ही योग्य ठिकाणी इन्क्वायरी करा की तुमची रिक्वायरमेंट काय. आज एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आहे, पण तुम्हाला कशाची जरूरत आहे बरोबर ते पण कळलं पाहिजे ना, की तुम्ही काय करायला पाहिजे. एका गोष्टीने नाही मेंटेन झालं तर तुम्हाला कशाची गरज आहे, इंचेस लॉसची आहे, वेट लॉसची आहे की फिटनेसची आहे. तर हे रिक्वायरमेंटनुसार तुम्ही एक तुमच्या याच्यामध्ये जरुरी नाही की तुम्ही जिमलाच जा. काही काळासाठी तुम्ही जिमला जाऊ नसेल तर घरी काय करायचं, बरोबर वर्कआउटचं तुमचं डे टू डे शेड्यूल कसं आहे, त्यातून जिमला टाईम नाही काढू शकत, तर ते पण टिप्स आम्ही इथे तुम्हाला देणार की तुमच्या कॅलरीचा इंटेक किती आहे, त्यानुसार तुम्ही कसं स्वतःला ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे. आणि डाएट कशा पद्धतीने फॉलो केला पाहिजे सर्वांनी वेट मेंटेन करण्यासाठी. वेट मेंटेन करण्यासाठी बघा, पहिला डाएट चार्ट असतो हा कमर्शियल. कारण की आपण खूप एक्साइटमेंट असते आणि आता तर यूट्यूब आहे, गुगल आहे, तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारचे डाएट लागतात. मग अशा काही गोष्टी आपण नवीन खूप फॉलो करतो आणि मग काय होतं की एका विशिष्ट काळानंतर ह्या गोष्टी फॉलो करणं आपल्याला जीवावर येतं. मग अशा वेळेस क्लायंट आमच्याकडे जेव्हा येतो की हे सगळं आम्ही करून चुकलेलं आहे, एवढं आमच्यासाठी आता होत नाही, हे तुम्ही पाहिलं असेल, काही काळाने होत नाही, तर मग आम्ही त्यांना होममेड रेसिपीज आणि लाईफ टाईम, कारण की आपण विदर्भातले लोक आहे, आपल्याला पाहिजे स्पायसी. स्पायसी म्हणजे मसाले आणि ऑइल हा वेगळा पार्ट आहे. मग त्या विशिष्ट डिशला, प्रोटीनशी रिलेटेड डिशला तुम्ही कसं, जसं आता फॉर एक्झाम्पल दलिया तुम्ही विकत घेता, त्याच्यामध्ये गहू असतो, त्याच्यानंतर राईस असतो, विकतच्या दलियामध्ये राहतो ना, तर आम्ही त्यांना होममेड दलिया बनवायला लावतो की तुम्ही बरबटी, मूग, मोठ, सोयाची डाळ असं घेऊन, हा झाला वेट लॉस. आणि फिटनेसमध्ये तुम्ही नाचणी, बाजरी हे पण टाकू शकता. एकदा जर तुम्हाला फक्त दलिया बनवून आणायचा आहे, तो बनवणं इझी आहे. 1 टीस्पून ऑइलमध्ये सगळ्या भाज्या टाका, स्पायसेस सगळे टाका, तुम्हाला जे आवडते ते मसाले तुम्ही टाका. बरोबर, हा झाला एक प्रकार. असे खूप सगळे होममेड आम्ही त्यांना सांगतो की इझी टू मेक. लोकांना काय पाहिजे आहे आता, इझी टू मेक पाहिजे, फास्ट झालं पाहिजे आणि टेस्टी पण झालं पाहिजे. तेव्हा तुमचं वेट मेंटेन राहील. आणि तुमच्या कॅलरीज जर चेंज येतात तर त्या 8 दिवसानंतर तुम्ही कुठला डाएट चार्ट घ्यायला पाहिजे, म्हणजे तुमचं 500 ग्रॅम वजन वाढून आलं तर मग रुटीन डाएट तुम्ही फॉलो नाही करायचं. ह्याही टिप्स राहतात की तुम्ही कुठला डाएट घ्यायला पाहिजे, म्हणजे तिथल्या तिथे जर तुम्ही कमी करून टाकलं वजन वाढेल का, बरोबर आहे. अर्धा किलो 1 किलो मध्येच वजन कमी करून टाकलं तर पुढचं वाढेल का. मग ते वाढलेलं वजन घरच्या घरी कसं कमी करायचं, तुम्हाला चेंज येत असेल त्या टिप्स पण आम्ही देतो. तर आता आपण तुमच्यावर येऊ आता वैयक्तिक तुमच्या याच्यावर, की तुम्ही स्वतःला एक जिमच्या ओनर म्हणून बघता आणि तुम्ही स्वतः लोकांना शिकवता सुद्धा, तर तुम्ही स्वतःला कसं मेंटेन ठेवलं आता इतके वर्षापासून. हां, माझं एज 48 आहे. स्वतःला आता बरेच वेळेस बघा, तुम्ही हा असा प्रश्न विचारला, लोक मला म्हणतात तुमचं काय मॅडम, तुमचं तर घरचंच आहे. बघा आहे ना, म्हणजे घरचंच आहे, पण तुम्हाला एक सांगते, घरचं आहे पण माझा बिझनेस आहे. हा, मला आज 22 वर्षाचा मुलगा आहे, मला फॅमिली आहे, सासू सासरे आहेत. हे सगळं मेंटेन करताना बरेचसे वेळेस 1 तास स्वतःसाठी वेळ काढणं, ज्या लेडीज इतरांचे प्रॉब्लेम्स असतात तसे माझे पण असतात. अगदी बरोबर. कारण हा 1 तास मी वेळ कसा काढते, तर हा मी 1 तास स्वतःला फिक्स ठेवला आहे की मी 1 तास वेट ट्रेनिंग करणार. आणि सर्टिफाईड ट्रेनर असल्यामुळे जेही या वयात थोडंफार कधी काही दुखणे असतात, कधी नी दुखतो पडल्यामुळे, कधी शोल्डरचा मागे प्रॉब्लेम झाला होता, तर त्याला रिस्ट्रिक्शन घेऊन आणि मी डे टू डे स्ट्रेचिंग हे करून घेते, डे टू डे मसल स्ट्रेचिंग. आणि माझं रुटीन हे खूप इतरांसारखंही म्हणता येईल किंवा मी खूप त्याबद्दल हे आहे, म्हणजे या गोष्टी मी घेतल्याच पाहिजे, असं नाही की तुम्हाला सांगून देईल आणि मी घेणार नाही. अच्छा, त्यात मग छोट्या छोट्या टिप्स. तुम्ही सुद्धा स्वतः डाएट फॉलो करता, रेग्युलर वर्कआउट करता. बिलकुल. हे सगळं करत असताना फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळतो तुम्हाला. फॅमिलीचा सपोर्ट मिळतो आणि मी मिळूनही घेते. अगदी बरोबर, ते महिलांच्याच हातामध्ये असतं की कसं मिळून घेते. कारण बघा कसं असते की बरेच वेळेस काही गोष्टी
बघा, दोन मन म्हटले की ते थोडं वेगळं येणार. हालाकी ठीक आहे, पहिले माझ्या मिस्टरांनी बिझनेस चालू केला, त्यांनी सपोर्ट केला, अजूनही ते करतात. कारण त्यांच्याशिवाय मी इतकी खुश नाही राहू शकत, त्यांना करावंच लागेल. पण कधी कधी एखाद्या वेळेस त्यांच्याशी काही विशिष्ट गोष्ट नाही मॅनेज झाली ते आपण करून घ्यायची मॅनेज. अगदी बरोबर नाही की नाही. त्या काळात आपला योगा सगळं आठवायचं, कूल राहायचं. येस येस येस. बिझनेस म्हटला की त्याच्यामध्ये cool तुम्हाला राहावंच लागतं. बरं, या व्यतिरिक्त तुमच्या कुठल्या कुठल्या हॉबीज आहेत ज्या तुम्ही सांभाळता? या व्यतिरिक्त हॉबी तर भरपूर आहेत, पण मी त्यांना तेवढा न्याय देऊ शकत नाही माझ्या हॉबीला. बरेच वेळ आता ठरवलं मी की मुलगा मोठा झाला आहे, एज्युकेशन कम्प्लीट झालं, तर त्या गोष्टींना मी वेळ देईल. मला फिरायला खूप आवडतं, बऱ्याचशा लेडीजला आवडतं. मला आउटिंग खूप आवडतं. जेव्हाही वेळ मिळेल कुठल्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जाणं. आणि आहेत अशा, म्हणजे पहिला प्रिफरन्स मी फिरायला देईल. फर्स्ट प्रिफरन्स. आतापर्यंत कुठकुठले महत्वाचे ठिकाणं बघून आल्यात मग? आतापर्यंत माझं इंडियातलं साऊथ झालेलं आहे, केरला झालेलं आहे, सगळ्यांचं आवडतं ठिकाण गोवा तर 5-6 वेळा झालेलं आहे रिलॅक्सेशनसाठी जेव्हा आपण जातो तिथे आहे ना. तर सिमला झालेला आहे, कुल्लू झालेला आहे. वेळ मिळेल तेव्हा मी फिरून दे. कोकणात तर बरेच वेळेस गेली आहे, कारण की कोकण हे जवळ पण पडतं आपल्याला आणि बस काही बघायचं नाही आहे आपल्याला. बाकी कुठे गेलं की कसं आपलं टार्गेट असतं ना बघायचं, बरोबर, की हे बघितलं पाहिजे. जसं आता फॉर एक्झाम्पल हैदराबादलाच गेलं तर तिथे आपल्याला एक टार्गेट असतं की सकाळी उठून हे सगळं झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. काश्मीरलाही गेलं की एक टार्गेट असतं. पण रिलॅक्सिंग म्हणजे काय की बीचवर जाणे, बस 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 स्वतःला शांत करण्यासाठी जावं तिथे. तर एवढा मोठा हा बिझनेस रन करताना तुम्हाला मिस्टरांचा सपोर्ट तर मिळतोच, पण या बिझनेसमधले सगळ्यात मोठे चॅलेंजेस कोणते होते तुमच्यासमोर? चॅलेंजेस हे होते की पहिले तर मी एकटीच होती आणि जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं मला शिकावं लागलं. कारण की तेव्हा काही सर्टिफाईड कोर्सेस नव्हते, अपग्रेड राहायला लागलं. बघा आता त्या काळात आणि या काळात हे आहे की आता बघा मला ॲडव्हान्स कोर्सेस करायची गरज नाही, माझ्याजवळ ट्रेनर्स ॲडव्हान्स आहेत. आहे ना. एका एजमध्ये तुम्ही बघाल माझ्याकडे पूर्ण सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत, वेगवेगळ्या विषयांवरचे. न्यूट्रिशनमध्ये वेगळे, K11चे तुमचे याचे वेगळे, वर्कआउटचे जे आहेत ते वेगळे. चॅलेंजिंग हेच राहतं की तुम्हाला अपडेट याच्यामध्ये ठेवावं लागतं. आणि ऑफिसचं वर्किंग मला तरी वाटते की स्वतः तुम्ही केल्यास, म्हणजे जसं आता तुम्हाला इन्क्वायरी मी तुमची घेईल, स्टाफला इन्क्वायरी नाही घेऊ देणार. इन्क्वायरीमध्येच प्रश्न विचारला जाणार ना की तुमची रिक्वायरमेंट काय आहे. इन्क्वायरीमध्येच डिसाईड होईल की इतक्या सगळ्या फॅसिलिटीजमधून तुम्हाला सध्या स्थितीत काय योग्य आहे. तर ती इन्क्वायरी आम्ही आमच्याचकडे ठेवली. इन्क्वायरीला येणाऱ्या व्यक्तीला कुठलं पॅकेज द्यायचं, म्हणजे तो वेळ तुम्हाला देणं आला इन्क्वायरीला. तुम्ही तो ठीक आहे 1-2 वेळेस तुम्ही हँडओव्हर करत असाल, कारण की आम्हालाही काही थोडं मुलांचे पर्सनल कामं, आपले काही बाहेरचे कामं असे राहतात, त्यावेळेस असतो स्टाफ. पण मोस्टली ज्या इन्क्वायरीज आहेत त्या आम्ही स्वतः हँडल करतो. म्हणजे तुम्हाला पॅकेजेस आणि तुम्हाला 100% रिझल्ट देण्यासाठी आम्ही बांधून राहतो. आणि तुम्हाला याच्यानंतरही काय करायचं आहे. बरेचशा लोकांना डायरेक्ट ट्रीटमेंटमध्ये नाही टाकू शकत. ट्रीटमेंट सेक्शन 100% रिझल्ट देणारी असते तरी. बघा 21 वर्षापासून तुम्ही इथे काम करता आहात, तर तेव्हा म्हणजे 21 वर्षापूर्वीचं महिलांचं एक लाईफस्टाईल वेगळं होतं. आता महिलांचं लाईफस्टाईल बदलत चाललं आहे. आता महिलांना पण जिमचं आकर्षण झालेलं आहे. पण तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला महिलांचा कसा प्रतिसाद मिळाला? खूप छान. खरं सांगते, महिलांचा प्रतिसाद मला पहिल्यापासून खूप चांगला मिळाला. जर काही चुकलंही माझं, चुकलं नाही म्हणता येईल, म्हणजे तुम्ही मॅडम हे करायला पाहिजे हे सांगायला एक हक्काचं नातं पाहिजे. बरोबर आहे. तिथे मग तुम्ही त्यांना कस्टमर नाही समजणार, एक मैत्रीचं नातं म्हणून आहे. तर ते मला त्याचा अनुभव खूप चांगला आला आहे. तेव्हापासून तर आतापर्यंत माझ्या क्लायंटनी मला सजेस्ट खूप चांगलं केलेलं आहे. आणि त्यांना माहिती आहे की मॅडमला खराब नाही वाटणार की मॅडम तुम्ही असं करायला पाहिजे, असं म्हटलं तर मॅम आपल्याला खराब म्हणतील. त्यांच्या सजेशन्समुळे आम्ही इथपर्यंत आलो आहे की आपल्यात काय त्रुटी होती काय नाही, तर याला प्रतिसादच म्हणूया आपण. की त्यांनी कुठेतरी खूप चांगल्या गोष्टीत आपल्या जाणून घेतल्यास, पण तुम्ही हे पण करायला पाहिजे, तुम्ही असं करू शकता हे सांगणं म्हणजे काय, तिथे प्युअर रिलेशन आपण त्याला म्हणू शकतो, जिथे आपण निगेटिव्ह पॉईंट दाखवू शकतो किंवा शिकू शकतो. तर असा मला माझ्या महिलांचा प्रतिसाद आहे, ज्या मला शिकण्यास भाग पाडतात नेहमी. नवीन काहीतरी. बिलकुल. 2 वर्ष मी थोडं मुलासाठी बिझनेसमधून थोडं एवढा वेळ नाही द्यायची, तर तेव्हा त्या मला मिस पण करायच्या आणि म्हणायच्या की नाही तुम्ही लवकरच येऊ शकाल तुम्ही, आम्ही समजू शकतो तुमचे प्रॉब्लेम. तर हे सांगायला एक खूप मोठा प्रतिसाद लागतो. तर तो मला महिलांचा नेहमीच खूप भरभरून आणि खूप छान मिळाला आहे. बरं, महिलांना आफ्टर प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरीच्या नंतर त्यांचं वजन खूप वाढतं, तर अशा महिलांना वजन कमी करण्यासाठी काही स्पेशल एक्सरसाइजेस आहेत का?
हो आहेत, कारण आफ्टर सिझेरियन तुम्हाला काही गोष्टींचे खूप रिस्ट्रिक्शन्स राहतात, ते तुम्ही पाळायला पण पाहिजे. पण पहिलेसारखं 1 वर्ष तुम्हाला वेट करण्याची गरज नाही, तुम्ही येऊन रिस्ट्रिक्शन्स घेऊन वर्कआउट करू शकता. तर त्याच्यामध्ये जसं आता एक्झाम्पल आपण देऊ, जसं लेग रेजेस फॉर एक्झाम्पल, टमीचं जे वर्कआउट आहे तर ते फुल तुम्हाला डाऊन लेग आपण नाही जाऊ देत. त्याच्यामध्ये किती अँगलमध्ये ते डाऊन घ्यायला पाहिजे, सीझर्स अपवर्ड गेलं पाहिजे, लोअर्ड गेलं पाहिजे की मिडल, इथपासून त्यांची काळजी घेऊन त्यांना वर्कआउट शिकावं लागतं. त्या किती थकलेल्या आहे, त्यांचं बाळ किती जागं होतं, त्यांना किती कॅलरीजचं तुम्ही डाएट चार्ट देता, इथपासून त्यांची काळजी खूप घ्या. पण एक चांगलं असं आहे की तुम्हाला वेट करण्याची गरज नाही, तुम्ही लगेच तुमच्या कॅलरीजवर येऊ शकता, काही एक्स्ट्रा गोष्टी काढून टाकू शकता आणि तुम्ही एक इंटेन्स नाही पण स्लो वर्कआउट तुम्ही सुरू करू शकता. याचा रिझल्ट खूप छान आहे. आणि काही अशा ट्रीटमेंट्स आहेत ज्या त्या काळानंतर आम्ही देतो, पण ट्रीटमेंट्सला मोस्टली मी म्हणते की 5 to 6 मंथ नंतर तुम्ही या, तेव्हा पण तुम्हाला मी रिस्ट्रिक्शन देते. एकदम त्यांना क्रायोलायपोलिसिस मी एकदम देत नाही. जरी त्यांनी म्हटलं फास्ट कमी करून पाहिजे, असे खूप क्लायंट येतात ना की तुम्हाला नाही मॅम तुमचं तुम्ही असं ऐकलेलं आहे, पण तुम्हाला त्यांची हिस्ट्री घ्यावं लागेल आणि त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल की बघ आपल्याला फ्युचरचा विचार करायचा आहे, कुठलाही साईड इफेक्ट कुठलाही पेन होता कामा नये, थोडे पेशन्स ठेवूया, स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. त्यांना एवढं काउन्सिलिंग, म्हणजे जी मी बोलली होती ना की इन्क्वायरी, ह्या गोष्टी इन्क्वायरीमध्येच तुमच्या कव्हर होणार. म्हणून पर्सनली मला ते काम अजूनही जे चॅलेंज आहे की इन्क्वायरी मला हँडल महिलांची करावीच लागते, कारण त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांची रिक्वायरमेंट ही डिफरंट असते. त्यानुसार त्यांना जे मी सजेस्ट करते त्यांचा विश्वासही त्याच्यावर बसते आणि 1 टाइम 100% त्या इथून रोड होऊनच निघणार याची गॅरंटी पण मी घेते, कारण की ट्रीटमेंट्स तुम्ही बघितल्याच आहे, रिझल्ट ओरिएंटेड आहे. तर आता पुढे फ्युचरमध्ये काय प्लॅनिंग आहे तुमचं जिमला घेऊन? फ्युचरमध्ये प्लॅनिंग जे आहे सध्या स्थितीत आता वेगवेगळ्या स्कीम लॉन्चेस करणे आहे. जसं आता महिला दिनाविषयी आम्ही काही देतो महिलांना, त्यानुसार चॅलेंजिंग तर ट्रीटमेंट्समध्ये खूप जास्त राहणार तुम्हाला, है ना. आणि बाकी जसं आता फ्लोर आहे तर पिलाटीचा ट्रेंड आहे, ते आम्हाला डिसिजन घ्यावंच लागतात. म्हणजे लेटेस्ट जो ट्रेंड निघतो तो किती रिझल्ट ओरिएंटेड, जसं मला माझ्या मशीन्सचे पण डिसिजन घ्यावं लागतात की खरंच तो रिझल्ट देत आहे का, कारण हे अमरावती आहे, छोटं शहर आहे, इथे जर तुम्ही रिझल्ट दिले नाही तर तुम्हाला लोक लगेच तुमचं बॅड इम्पॅक्ट पडेल. तर तुम्हाला विचार करूनच कुठली गोष्ट नवीन लॉन्च करताना ही लॉन्च करावं लागेल, कॉम्पिटिशनमध्ये टिकावं लागेल, बिझनेसमध्ये वेळ द्यावा लागेल आणि लोकांशी हार्टली रिलेशन जर तुम्ही बनवलं की नाही ही माझ्याकडे आली आहे ना, ही किती वेळ काढून आली आहे, हिला असं असं रिझल्ट मी द्यायला पाहिजे, जरुरी नाही की माझ्याकडे जे आहे ते सगळं मी तिला देऊन दिलं. तर ती अटॅचमेंट एक क्लायंट सोबत नेहमीच राहावी, तेवढा माझा फिटनेस राहावा की प्रत्येकाला मी तेवढं काउन्सिलिंग करू शकेल. एक तेच चॅलेंज आहे आणि स्वतःला फिटनेस ठेवू शकली पाहिजे इतरांना काउन्सिलिंग करण्यासाठी. अगदी बरोबर. मला सांगा की 2007 जेव्हा तुम्ही हे लायपोसेक्शन आणि क्रायोथेरपी सेंटर सुरू केलं तेव्हा काय हे अमरावतीमधलं पहिलं सेंटर होतं का? हां, माझं जिमला अटॅच पहिलंच होतं. आणि आताही तुम्ही बघाल की रन होणं महत्त्वाचं आहे. कुठलीही गोष्ट लॉन्च करण्यापेक्षा लॉन्च किती लोकांनी केले त्याची मला आयडिया नाही, मे बी तुम्हाला असेल, तुम्ही एवढं हे करतात. पण ज्या जुन्या गोष्टी आहे त्या टिकवून नवीन गोष्टी तुम्ही रन करत आहे, अगदी बरोबर, त्याला महत्त्व आहे. म्हणजे माझे जर तुम्ही हे पाहिले ना पॅकेजेस बघितले, कमर्शियल पॅकेजेस, तर ते खूप डिफरंट होते त्या काळात. तर ते मी अजूनही त्याला पुढे नेत आहे. हे खूप माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं आणि मी ते टिकून ठेवलं आणि त्या गोष्टीत नाविन्यपूर्ण आणून त्याचा रिझल्ट्स मी आजही देत आहे. बरं, हे जे लायपोसेक्शन थेरपी आहे ही मिनिमम किती दिवसांची असते? ही 3 तासाची ट्रीटमेंट आहे. हां, याला आपण क्रायोलायपोलिसिस किंवा कूल स्कल्टिंग जे आहे ते म्हणतो, कारण की -10 डिग्रीवरती वर्क करते. ही 3 तासाची ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला तेव्हाच इंच लॉस येऊन जातो. प्रत्येक पर कॅन्डिडेट राहणार वेगवेगळं. पण हे तुमचं म्हणणं आहे की नेक्स्ट डे हे मेंटेन होईल का? तो जर तुम्ही डाएट फॉलो करताय, जर तुम्ही कुठलंही एक वर्कआउट करताय तर तुमचं जे फॅट लॉस झालेलं आहे ते तुमचं मेंटेन राहतं. बऱ्याचशा क्लायंटनी 5-5, 10-10 सेशन्स मागच्या वर्षी माझ्याकडे केले. सेम ते क्लायंट आता कंटिन्यू झाले, कारण की तेच बोलले की मधातला असा काळ असतो की जिथे आम्ही खातो, काही करत नाही, आणि तुमचे आणि आमचं 100% तो एरिया जो जिमने कमी होत नाही, कुठल्याही वर्कआउटने कमी होत नाही, तो इंचेस तुम्ही लॉस करून देता. हे मेंटेन राहतं. कुठलीही गोष्ट तुम्हाला सर्जरी सुद्धा मेंटेन करावं लागतं, सर्जरीने केलेल्या गोष्टी सुद्धा. आणि हे तर माझं नॅचरल, जरी ह्या मशीन्स आहेत
तर ही नॅचरल वेनीच म्हणूया, कुठलंही याच्यामध्ये तुम्हाला सर्जरी ही नाही आहे. ही एक मशीन्स आहे जी की त्याचं मेकॅनिझम मी तुम्हाला सांगितलं आहे ती कशी काम करते. तर मंडळी, व्यायाम हा अनेक लोकांसाठी अतिशय कंटाळवाणा विषय असतो. अनेकांना जिममध्ये जायला, वर्कआउट करायला फार कंटाळा येतो, पण वेट लॉस तर करायचाच असतो आपल्याला, कारण आपल्याला आता ॲडव्हान्स लाईफ जगायचं आहे. तर वेट लॉस करून मेंटेन ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि असा जर मेंटेन तुम्हाला करायचा आहे तर नक्कीच तुम्हाला जिममध्ये जावं लागेल. आणि असाच हा अथर्व जिम अमरावती शहरामधला एक असा नामांकित जिम आहे, जो जुना तर आहेच, पण याला टॉप टू बॉटम वेगवेगळ्या प्रकारचे जे सेक्शन्स आहेत, त्या प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला विविध पद्धतीने वेट लॉस कसा करायचा आणि तो मेंटेन कसा ठेवायचा ते वैशाली मॅडम सांगत असतात. आपल्या संपूर्ण इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी त्यांचं लायपोसेक्शन थेरपी, त्यांचे क्रॉसफिट सेंटर, वेट ट्रेनिंग सेंटर सगळं आपल्याला दाखवलेलं आहे. आणि खरंच 21 वर्षापासून एक महिला अशा आगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते आणि स्वतःलासुद्धा अपडेट ठेवते. तर अमरावतीच्या अनेक महिलांनी त्यांच्याकडून नक्कीच शिकायला पाहिजे. तर मंडल न्यूजच्या वतीने मी वैशालीताईंचे खूप खूप आभार मानते की त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि आमच्यासोबत खूप छान चर्चा केली. तर बघत रहा मंडल न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.